तर फ्रेंड्स, तुम्हाला जर डीपनेक ब्लाऊज घालायला आवडत असतील आणि तुमचं जर शोल्डर पडत असेल तर हा व्हिडिओ जो आहे तुम्ही एकदम शेवटपर्यंत बघा, कारण एकदम छान अशी ट्रिक जी आहे आपण बघणार आहोत, ज्यामुळे तुमचं शोल्डर वगैरे आहे अजिबात पडणार नाही। 12 इंचाचा गळा आहे, पण विदाउट नॉट शिवाय एकदम आपला परफेक्ट असा बसलेला आहे आणि 38 साईजचं ब्लाऊज आहे। आणि याच मेथडनुसार तुम्ही तुमच्या कोणत्याही साईजचं जे ब्लाऊज आहे तर ते रेडी करू शकता। मी लहान मापाला सुद्धा ते माप सांगणार आहे, शोल्डरचं मोठ्या मापाला सुद्धा मी माप सांगणार आहे। सो तुम्ही असं म्हणू नका की तुम्ही फक्त 38 साईजचं माप सांगता किंवा लहान माप सांगत नाही। सो मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जर तुमचं लहान माप असेल त्याला सुद्धा तुम्ही शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा आहे। आता हे बघू शकता की सगळ्यात आधी आपलं जे मेजरमेंट आहे आपण डायरेक्ट कपड्यावरती ते टाकणार आहोत, पेपरवरती आपण कटिंग नाही करणार, डायरेक्ट आपण अस्त्रवरती ह्याचं जे कटिंग आहे तर ते आपण बघणार आहोत। आता इथं बघू शकता हे 38 साईजचं मी ब्लाऊज इथं रेडी करत आहे। अस्तरवरती सगळ्यात आधी आपण आपला जो बॅक पार्ट आहे तो टाकायचा आहे। आता मी पूर्ण उंची बॅक बाजूला घेतलेली आहे 14 + 1 इंच, शोल्डर मी घेतलेला आहे 5.5 इंच। पण जर तुमचं छातीचं माप 34 किंवा 32 असेल तर तुम्ही शोल्डर 5 घ्यायचा आहे आणि मुंडा 5.5 घ्यायचा आहे। आता माझं माप जे आहे तर ते 38 होतं, सो मी 5.5 शोल्डर आणि मुंडा 6 घेतलेला आहे। 36 जरी असेल तुमचं माप तरी सुद्धा तुम्ही शोल्डर 5.5 आणि मुंडा 6 घ्यायचा आहे। आता इथं प्रॉपर आपलं जे माप आहे 9.5 इंच टाकलेलं आहे मी छातीचं, त्याच्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन वाढवलं। कमरेचं जे माप आहे मी 8 टाकलेलं आहे, 8 नंतर त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2 इंच जे मार्जिन आहे एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे। दाखवल्याप्रमाणे आपण छाती आणि जी कमर आहे आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायची। आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे आपल्याला 1 इंचावरती, बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। आता हे बघा, फ्रंट मुंड्याचा आपण जो शेप आहे तो दिलेला आहे 1 इंचावरती, बॅक मुंड्याचा शेप आपण दिलेला आहे 1.5 इंचावरती। आता हा आपण बॅक पार्ट कट करत आहोत, सो इथं आपण बॅकचा मुंड्याचा जो शेप आहे तर तो इथं कट करायचा आहे सगळ्यात आधी। आता अस्तरवरती मी सगळ्यात आधी बॅक पार्ट इथं कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर अस्तरच्या बरोबर दुसऱ्या साईडला म्हणजे दुसऱ्या अपोजिट साईडला आपण बरोबर हा जो बॅक पार्ट आहे तर तो क्रॉसमध्ये ठेवायचा आहे। तर यामुळे काय होतं, जर तुमचे शोल्डर पडत असेल तर ते सुद्धा पडणार नाही, एकदम शोल्डर टाईट बसतात अंगात। सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ही जी ट्रिक आहे ती। तर मी बऱ्याच वेळेला पेपर कटिंग सांगितलेलं आहे आणि ही जी सोपी पद्धत आहे मी जे तुम्हाला डायरेक्ट अस्तरवर दाखवत आहे तर ही एकदम सोपी पद्धत आहे। फक्त तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे की मी कुठं कसं आणि जे अस्तरवरती ठेवण्याची पद्धत आहे तर ती कशा पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे ठेवलेला आहे। आता हा बघू शकता पार्ट आपण क्रॉसमध्ये ठेवलेला आहे, म्हणजे आय आणि हुकच्या पट्टीच्या साईडला मी 1.5 इंच खाली बॉटमला घेतलेला आहे। तर बॅक पार्ट पहिल्यांदा आपण आहे तसं हा मार्के करून घ्यायचा आहे। 1.5 इंच आपण बॉटमला हे वाढवून घेतलेला आहे, बघू शकता इकडे आपण 1.5 इंच सोडलेला आहे आणि क्रॉसमध्ये आपला जो बॅक पार्ट आहे फ्रंट पार्टवरती आपण असं ठेवलेलं आहे। थोडंसं मी ड्रॅप करून घेतलं। आता मुंडा जो आहे आपण 1/2 इंच डाऊन करून घ्यायचा आहे। तर फ्रंट मुंड्याला आपण 1/2 इंच जो आहे मोठा डाऊन करून घेतला आणि शेप दिला। आता जी गळ्याची रुंदी आहे मी तर ती घेतलेली आहे 2.25 इंच। पुढचा जो गळा आहे तर तुम्ही घेणार आहे 6 इंच। तर तुम्ही पुढचा गळा कमी जास्त सुद्धा ठेवू शकता, जसा तुम्हाला डीप घालायला आवडतो तसा तुम्ही त्या पद्धतीने ठेवू शकता। थोडासा जो आहे फ्रंटचा मला पसरट आवडतो, सो मी तर थोडासा जो शेप आहे बाहेरून घेतलेला आहे गळ्याचा। आता गळ्यापाशी आपण एक्स्ट्रा कोणतंच मार्जिन वाढवायचं नाही, त्याच्यामुळे मी अशी क्रॉसमध्ये तर लाईन मार्किंग करून घेतली। आता फ्रंटच्या गळ्याच्या साईडला तुम्ही बघू शकता आपण इकडच्या साईडला 1.5 इंच वाढवलेला आहे। परत आपण काय करायचं, आपली जी फिटिंगची साईड आहे तर तिकडे सुद्धा आपण 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर हे बघा, इकडे सुद्धा आपण 1.5 इंच वाढवलं। त्याच्यानंतर ही अशी क्रॉसमध्ये लाईन आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे आणि 4 इंचावरती आपण प्रिन्सेस कटचा जो कट पॉइंट आहे तर तो 4 इंचावरती आपल्याला द्यायचा आहे। तर 38 साईजला मी 4 इंचावरती घेत असतो। जर तुमचं माप 32, 34 असेल, 30 असेल तर 3.5 इंचावरती तुम्ही हा जो आहे पॉइंट टाकू शकता। तर माझं माप जे आहे 38 होतं, सो मी 4 इंचावरती हे घेतलेलं आहे। माप जर तुमचं कमी असेल तर 3.5 इंच घ्यायचं आहे आणि 38 आणि 40 साईजला तुम्ही 4, 4.25 इंच सुद्धा घेऊ शकता। तर आता त्याच्यावरती आपण बस्ट पॉइंट द्यायचा आहे 10.5 इंचावरती।
तर शोल्डरपासून मी खाली जो आहे बस्ट पॉईंट 10.5 इंचावरती दिला आणि आपण आता एक स्ट्रेट इथे लाईन अशी जी आहे मार्किंग करून घ्यायची। आता बरोबर मुंड्यापासून आपल्याला एकदम सिंपल असा शेप जो आहे प्रिन्सेस कटचा द्यायचा आहे। आता या दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। प्रिन्सेस कटच्या दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमचं जर छातीचं माप एकदम हेवी असेल, जास्त असेल आणि जर तुम्हाला प्रिन्सेस कट चपटा बसत असेल तर मुंड्यामधून सुद्धा आपण काय करायचं आहे तर अर्धा इंच आपल्याला गॅप करायचा आहे। म्हणजे यामुळे काय होतं की जर चपटा बसत असेल तुमचा प्रिन्सेस कट विदाऊट कप्स शिवाय तर तुम्ही ही जी आहे मी मुंड्यामधून सुद्धा दोन्ही साईडला अर्धा इंच असं घेतलेला आहे। तर हे हा जो पॉईंट आपला जॉईंट होईल कट केल्यानंतर त्यावेळी त्यातला जो स्पेस आहे तो सुद्धा एक्स्ट्रा येईल आणि छान असा फुगीर आकार जो आहे प्रिन्सेस कटला येईल। त्याच्यामुळे घातल्यामुळे सुद्धा जो आहे चपटा वगैरे आपल्याला बसणार नाही आणि छातीमध्ये सुद्धा बघू शकता मुंड्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। मुंड्यामध्ये आपण अर्धा इंच घेतलं होतं सो आपण ती फिटिंगच्या साईडला ते माप जे आहे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे जेणेकरून मुंड्याला आपण दोन्ही पार्ट जोडल्यानंतर तिथं आपल्याला कापड जे आहे कमी पडू नये यासाठी। आता हे बघा इथून मी असं कट केलं, त्याच्यानंतर मुंड्यापासून सुद्धा आपण हा जो पार्ट आहे तर तो कट करायचा आहे म्हणजे छान असा त्याला फुगीर जो आकार आहे प्रिन्सेस कटला येतो। घातल्यानंतर प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तोही खूप छान येतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर हे बघा आणि क्रॉस कटिंग असल्यामुळे काय होतं की तुमचं जर शोल्डर वगैरे पडत असतील किंवा तुम्हाला जर तो प्रॉब्लेम असेल तर तेही अजिबात होत नाही। सो क्रॉस कटिंग मी नेहमी करत असतो। अस्त्र पेपरवरती जर तुम्ही माझं कटिंग बघितलं असाल तर मी क्रॉसमध्येच ते अस्त्रवरती ठेवत असतो जेणेकरून आपलं शोल्डर एकदम गच्च बसेल। तर तुमचं जर शोल्डर प्रिन्सेस कटचं पडत असेल किंवा तो प्रॉब्लेम तुम्हाला होत असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा प्रिन्सेस कट। तर आता आपण करूयात स्लीवचं कटिंग। तर स्लीव्ज आहे मी 10 इंचाची मला 9 इंचाची मला रेडी करायची आहे सो 10 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे। आता छातीचा चौथा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे म्हणजे आपली छाती होती 38 तर 9.5 इंच मी माप घेतलं, त्याच्यानंतर 10 इंच म्हणजे अर्धा इंच आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे कारण कमी जास्त होऊ नये स्लीव्ज म्हणून। 3 इंच खाली शेपसाठी घेतलं, 2 इंच परत आपण आतमध्ये घ्यायचं आहे मार्जिनचं, त्याच्यानंतर एक स्ट्रेट अशी लाईन घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला 3 पॉईंट काढायचे आहेत आणि अंदाजे शेप न देता स्लीव्जला तुम्ही अशा पद्धतीने शेप द्या। तर स्लीवचे सुद्धा माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत चॅनलवरती शॉर्ट किंवा लॉंग, तर तुम्हाला परफेक्ट शेप काढता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा। आता स्लीवचं सुद्धा माझं जे कटिंग आहे झालेलं आहे। आता आपण मेन कापडावरती हे ठेवून कट करणार आहोत। मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे घ्यायचं नाही, जसं आपण अस्तर कट केलेलं आहे तसंच ठेवून शिलाईपुरतं जे कापड आहे एक्स्ट्रा सोडून मग आपल्याला हे कट करायचं आहे। सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला ही प्रिन्सेस कट जर ब्लाऊज शिवायला अवघड जात असेल तर तुम्ही ही जी माझी पद्धत आहे तर ती नक्की वापरून बघा। चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा। तर आता बघू शकता आपलं प्रॉपर जे कटिंग आहे पूर्ण मी दाखवलेलं आहे, स्लीवचं सुद्धा मी कटिंग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं पूर्ण प्रिन्सेस कट जो आहे इथं मी कटिंग मेन कापडावरती आणि अस्त्रवरती करून घेतलेला आहे। तर फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।